मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवचालीसा, लिंगाष्टकम, बिल्वाष्टकम, प्रदोष व्रताची कथा, शिवाच्या 108 नाव, शिवजीची आरती। असे केले तर महारुद्राभिषेकाचे पुण्य मिळेल। आपल्या पतीच्या, मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी, अखंड सौभाग्याच्या प्राप्तीसाठी, महालक्ष्मी लवकर प्रसन्न होण्यासाठी या सेवा सोमप्रदोषच्या आपल्याला करायचा आहे। बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग प्रदोष कालावर करायचं आहे। प्रदोष कालावर भगवान महादेवाला, शिवाला अभिषेक घालून आपल्या मनाच्या इच्छा पूर्ण करायच्या आहे। तर आता आपण शिवचालीसाला सुरुवात करूया। कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। सोमप्रदोष हा धनप्राप्ती, संतान प्राप्तीसाठी अति महत्त्वाचा असतो, म्हणून सोमप्रदोषवर आपल्या इच्छा कामना पूर्ण होण्यासाठी शिवाला जल अभिषेक, रुद्र अभिषेक, संपूर्ण पूजा सेवा नक्की करायची आहे। श्री गणेशाय नमो नमः। शालिनी भक्तिसागर कथा, ते पण माझं चॅनल आहे, त्या चॅनलला बी भेट द्यावी। आणि 15 मिनिटाच्या सेवा तिकडे असतात, 1 तासाच्या सेवा शालिनी भक्तिसागरवर असतात। तर 15 मिनिटाच्या सेवांसाठी तुम्ही तिकडे शालिनी भक्तिसागर कथा या चॅनलला भेट द्यावी। सोमप्रदोषच्या सेवा असतील 15 मिनिटाच्या, तर दोघी चॅनलांना शेअर करण्याचे करावे। श्री गणेशाय नमो नमः। शिवचालीसा। जय गणेश गिरजा सुवन, मंगल मूल सुजान, कहत अयोध्या दास, तुम देवु अभय वरदान। जय गिरजापति दीन दयाला, सदा करत संतन प्रतिपाला। भाल चंद्रमा सोहत नीके, कानन कुंडल नाग फनीके। अंग गोर सिर गंग बहाए, मुंड माल तन खार लगाए। वस्त्र खार बागंबर सोए, छवि को देख नाग मुनि मोहे। मैना मातु की हवे दुलारी, वाम अंग सोहत छवि न्यारी। कर त्रिशूल सोहत छवि भारी, करत सदा शत्रुन क्षयकार। नंदी गणेश सोहेत कैसे, सागर मध्य कमल है जैसे। कार्तिक शाम और गणराऊ, या छवि को कही जात न काऊ। देवन जब ही जाय पुकारा, तब ही दुख प्रभु आप निवार। किया उपद्रव तारक भारी, देवन सब मिली तुम्ही जुहारी। तुरत षडानन आप पठाओ, लब निमेष मह मारी गिरा। आप जलंधर असुर सहारा, सुयश तुम्हार विदित संसार। त्रिपुरा सरसुन युद्ध मचाई, सभी कृपा कर लीन बचाई। किया तपहि भगीरथ भार, पूर्व प्रतिज्ञा तासे पुरारी। सानिन महतम सम कोहि नाई, सेवक स्तुति करी सदा। वेद माहि महिमा तब गाई, अखद अनादि नाही पाई। प्रकटी उदती मंथन में ज्वाला, जरत सुरासर भय विहाला। किनी दया तह करी सहाय, नीलकंठ तब नाम कहाई। पूजन रामचंद्र जब कीना, जीत के लंक विभीषण दीन। सहस कमल में हो रही धारी, किनी परीक्षा तब ही पुरारी। एक कमल प्रभु राखिव जोई, कमल नयन पूजन सह सोई। किनी भक्ति देखी प्रभु शंकर, भय प्रसन्न दिए इच्छित वर। जय 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 अनंत अविनाशी, करत कृपा सबके घटवासी। दुष्ट सकल नित मोहि सतावे, भ्रमत रहे मोहि चैन न आवे। त्राहि त्राहि में नाथ पुकारो, यह अवसर मोहि आन उबारो। ले त्रिशूल शत्रुन को मारो, संकट में तेहि मोहि आन उबारो। माता पिता भ्राता सब कोई, संकट में पूछत नहीं कोई। स्वामी एक है आस तुम्हारी, आय हरू मम संकट भारी। धन निर्धन को देत सदा दी, जो कोई जाचे सो फल पाई। अस्तुति के ही करो तुम्हारी, शंभुनाथ अब चूक हमारी। शंकर हो संकट के नाशन, विघ्न विनाशन मंगलकार। योगी यति मुनि ध्यान लगावे, नारद शारद शीश नमा। नमो नमो जय नमः शिवाय, सुर ब्रह्मादिक पार न पाय। जो यह पाठ करे मन लाई, तापर होत शंभु सहाय। ऋणिया जो कोई हो अधिकारी, पाठ करे सो पावनहारी। पुत्र हो न कर इच्छा कोई, निश्चय शिव प्रसाद ते ही होई। पंडित त्रयोदशी को लावे, ध्यान पूर्वक होम करावे। त्रयोदशी व्रत करे हमेशा, तन नाही ताकी रहे कलेश। धूप दीप नैवेद्य चढ़ावे, शंकर सम्मुख पाठ सुनावे। जन्म जन्म के पाप नसा, अंत धाम शिवपुर को पावे। कहे अयोध्या आस तुम्हारी, जानी सफल दुख हरू हमारी। नित्य नेम कर प्रांत ही, पाठ करो 40, तुम्ही मेरी मनोकामना पूर्ण करो जगदीश। मक्सर छठी है मंत्र ऋतु, संवत 64 जान। अस्तुति 40 शिव ही पूर्ण कीजे कल्याण। बोलो भगवान शिव की जय। नमः पार्वती पते, हर हर महादेव शंभू। लिंगाष्टकम।
ब्रह्ममुरारिसुराचितलिङ्गं निर्मलभासितशोभातिललिङ्गं जन्म जन्म दुःखविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं ब्रह्ममुरारिसुराचितलिङ्गं निर्मलभासितशोभितलिङ्गं देवमुनिप्रवराचितलिङ्गं कामदहं करुणाकरलिङ्गं रावणदर्प विनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं सर्वसुगन्धिमसूलितिपितलिङ्गं बुद्धिविवर्धनकारणलिङ्गं सिद्धिसुरासुखदितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं कनकमहामणिभूपतिलिङ्गं फणिपतिवेष्टितशोभितलिङ्गं यक्षसुहर्षविनाशकलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं कुङ्कुमचन्दनलेपितलिङ्गं पङ्कजहारसुशोभितलिङ्गं सचितपापविनाशनलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं देवगणाजितसेवितलिङ्गं भावे भक्तिभिरेविचचिङ्गं दिनकरकोटिप्रगाकरलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गम् अष्टदलोपरिवेष्टितलिङ्गं सर्चसुमोदरभवकारणलिङ्गम् अष्टदारिद्र्यविनाशितलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं सुरगुरसुरवपूजितमलिङ्गं सुखसे पुष्पसदाचितलिङ्गं परापरतमं परामतलिङ्गं तत्प्रणमामि सदा शिवलिङ्गं लिङ्गाष्टकम् इदं पुण्यं पठेत ये वानरं शिवलोकं वायन श्रोति शिवनं सह मोदते लिंगाष्टकं संपूर्णम्। बिल्वाष्टक। श्री गणेशाय नमो नमः। श्री बिल्वाष्टकं त्रिदलं त्रिगुणात्मकारं त्रिनेत्रे च त्रयायुधं त्रिजन्मपापसहारमेकं बिल्वम् एकबिल्वं शिवार्पणं त्रिशाके बिल्वपत्रेक्ष या छिद्रे कोमले शुभे शिवपूजां करिष्यामि होकशि बिल्वं शिवार्पणम् अखण्ड बिल्वपत्रेऽनुपे पूजते नन्दिकेश्वरं शुद्धयन्ति सर्वपापेभ्ये एकबिल्वं शिवार्पणं शालिग्रां शिलामेकां विप्राणां जातु अपूयतं सोमयज्ञमहापुण्य एकबिल्व शिवार्पणं दन्तकोटिसहस्राणि वाजपेयशतानि च कोटिकन्या महादान एकबिल्वं शिवार्पणं लक्ष्मीसनतनं लक्ष्मीस्तनन्त उत्पन्नं महादेवस्य च प्रियम् बिल्ववृक्ष प्रयच्छामि एकबिल्वं शिवार्पणं दर्शनं बिल्ववृक्षस्थ स्पर्शनं पापनाशनम् अघोरपापसहारमेकम् एकबिल्वं शिवार्पणं मूलतो ब्रह्मरूपाय मध्यतो विष्णुरूपिणी अग्रतो शिवरूपाय एकबिल्वं शिवार्पणं बिल्वाष्टकमिदं पुण्ये च पठे च वा सन्दिते सर्वपापविमुक्तिं शिवलोकं महावाप्तिं शिवलोकम् एकबिल्वं शिवार्पणं श्री बिल्वाष्टकं संपूर्णम्। 12 ज्योतिर्लिंगम नामस्मरणं
श्री सौराष्ट्र सोमनाथंच श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जैन्यं महाकाल ओंकार ममलेश्वरम परल्यं वैद्यनाथंच डाकिन्यं भीमशंकरम सेतुबंदे तु रामेश्वरम नागेश्वरं दारुकावने वाराणसी विश्वेश्वरं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं कृष्णेश्वर शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्राप्त पठेत् नर सप्तजन्म कृतं पाप स्मरण विनयेष्यति नमः पार्वती पते हर हर महादेव शंभू। प्रदोष व्रताची कथा। श्री गणेशाय नमो नमः। जगद्गुरु वेदव्यासांचे शिष्य म्हणतात की शिवचरित्र हे अतिशय अद्भुत असे आहे। ते जरी नुसते ऐकले तरी आपल्या सर्व पापांचे पर्वत जळून पूर्णपणे भस्म होतात। जो कोणी हे ऐकतो त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते, उत्तम आरोग्य लाभतो, मनोजोगी संतती प्राप्ती होते। शिवाय लक्ष्मी ही त्या व्यक्तीवर अतिशय कृपा करते। एखाद्याला चारी धाम यात्रा करून जे पुण्य मिळते ते प्रयासाने तेच पुण्य हे शिवचरित्राच्या सेवांनी ते पुण्य त्याला प्रयाग तीर्थाचे मिळते। हे शिवचरित्र ऐकल्यामुळे हरेक व्यक्ती शिवनामाचा जप करतो त्याला सर्व पापांपासून मुक्त होतो, म्हणजे आपल्या आयुष्यातील सर्व पापांचे शालन होऊन जाते आणि त्याला शिवलोकाची प्राप्ती होते। ब्रह्मदेव स्वर्गातील सर्व देव ऋषी मुनी हे सुद्धा शिवनामाचा सतत जप करीत असतात। हा जप केल्याने मनोभाव हा जप ही सेवा केल्याने मानवाचे दुःख दारिद्र्य दूर होते, दुःख यातना दूर होतात, इत्यादी सर्व नाहीसे होते आणि त्याला संयमशील चांगले जीवन प्राप्त होते, संयमशील त्याला लक्ष्मी प्राप्ती होते। ओम नमः शिवाय हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये अतिशय श्रेष्ठ असा आहे। तो मंत्रराज आहे। तो जर 1000 वेळा जप केले म्हणजे त्याला तीर्थक्षेत्रात प्रयाग तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य मिळते। वेदांतात हा सर्व शास्त्रात श्रेष्ठ असा ओम नमः शिवाय हा मंत्र आहे। अश्रात पाशुपात अस्त्र शस्त्र सर्वात श्रेष्ठ हा मंत्र आहे। देवात कैलासनाथ जसे शंकर श्रेष्ठ आहे, पर्वतात हिमालय जसा श्रेष्ठ आहे, तसाच हा मंत्र सर्व मंत्रांमध्ये श्रेष्ठ असा ओम नमः शिवाय मंत्र आहे। या मंत्रात विशेष गोष्ट अशी आहे की याच्या उच्चारण्यासाठी लिंगभेद लागत नाही, स्थानभेद लागत नाही, परिस्थिती भेद लागत नाही, कुठल्याही प्रकारच्या भेदाचे बंधन नाही। स्त्री असो, पुरुष असो, शूद्र असो, गृहस्थ्रमी असो, ब्रह्मचारी असो, कोणीही या मंत्राचा सहजासहजी जप करू शकता आणि मानवाचे जन्माचे सार्थक करून घेऊ शकतो। या जपाला वेळे काळाचे सुद्धा अजिबात बंधन नाही। जागेपणी, झोपल्यावर, स्वप्नात, रोजचे काम करताना, कामानिमित्त बाहेर जाताना, फरशी पुसताना, कपडे धुताना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असा सतत जप करणाऱ्याला सर्व पापांचे नाश होते। फार काय सांगू, भांडण करताना सुद्धा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता। या मंत्राचा जप जर केला म्हणजे तो व्यक्ती सर्व पापांपासून हातच्यासात मुक्त होते। जी व्यक्ती या मंत्राचा जप करत असते तिच्या मागे भगवान शंकर सतत उभे राहतात, धावा घेत राहतात, त्यामुळे त्या व्यक्ती शंकराचा आशीर्वाद सतत लाभत असतो। म्हणून तुम्ही उठता, बसता, झोपता, फरशी पुसता, भांडण करता केव्हाही हा मंत्र ओम नमः शिवाय बोलू शकता। ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असे तुम्ही केव्हाही बोलू शकता असे सांगितलेले आहे। जरी हे खरी असले तरी भगवान शंकर सांगतात की हा मंत्र अगदी प्रथम स्वतःनं म्हणता प्रत्येकाने तो गुरुमुखातून घेतला पाहिजे। यासाठी गुरु कसा असावा, जो मंत्र घ्यायचा आहे तर तो गुरु कसा असावा, मनापासून भक्ती करणारा असावा, वैराग्यांगी असणारा असावा, दिव्य ज्ञान प्राप्त करणारा असावा, सर्वज्ञ म्हणजे धर्माचे सर्व ज्ञान असणारा, उदान दीन दुःखातून बाबत दयाळू अंतकरणाचा असा असावा, गुरु विरक्त शांत असिक्त वृत्तीचा असावा आणि चारी वर्णात वेदाने जो वर्ण ब्राह्मण श्रेष्ठ मानला जातो त्या वर्णाचा असावा। आपल्याला मंत्र ठाऊक आहे म्हणून आपणच त्या मंत्राचा जप करायला जर सुरुवात केली तर तो व्यर्थ होय। फार काय, प्रत्यक्ष भगवंताने बी जो मंत्र येऊन सांगितला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही। म्हणून गुरुकडून हा मंत्र घ्यावा। ज्याप्रमाणे मौजी बंधनाशिवाय एखाद्या व्यक्तीने गायत्री मंत्राचा किती जप केला पण तो गायत्री मंत्र फुकट होय असे शास्त्रात सांगितले आहे। सर्व वराड लग्नासाठी जमले पण वराचा पत्ता नसेल तर लग्न घरी किंवा मंडपात जमलेल्या वराड्याला काही किंमत नाही, पण हे खरे असते। म्हणून गुरुला नम्रपणे मनोभावे शरण जावे, गुरुकडून ओम नमः शिवाय या मंत्राचा मंत्र घ्यावा, गुरुचरणी नम्र होऊन त्याच्या मुखातून मंत्र घ्यावा, त्याच्या स्वमुखातून जप करावा, उत्तर क्षेत्रात या मंत्राचा जप करावा। शिवचरित्र मना
मनापासून वाचण्याचा ऐकण्याचा मनाला ध्यास लागला पाहिजे. जो कोणी शिवचरित्राच्या सेवा मनापासून करतात त्याला हर साम सदाशिव त्याच्या हृदयाच्या अगदी जवळच राहतो असे समजावे. आणि मनाला तळमळ लागून राहिलेली पाहिजे. शिवमंत्र या शिवाच्या सेवा करायला शिवाची तळमळ लागून राहिलेली पाहिजे. असे जर तुमच्याकडून घडले, तुम्हाला जर शिवाची तळमळ आहे असे जर तुम्हाला घडले तर सर साम सदाशिव तुमच्या हृदयामध्ये साक्षात विराजमान आहे असे समजावे. याविषयी सांगितली जात असलेली एक जुनी गोष्ट आहे तर ती तुम्हाला सांगते. फार फार वर्षापूर्वी मथुरेला यादव वंशातील दार्श नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो राजा अतिशय पराक्रमी शूर होता. तसाच तो स्वभावाने उदारही होता. त्याचे राज्य फार विस्तारलेले म्हणजे मोठे होते. त्याने केलेले अनेक मांगलिक राजे त्याच्या दरबारात त्याच्यासाठी नजराने घेऊन येत असत आणि दार्श राजाला लवून नमस्कार करीत आणि मग राजाची कृपा झाली की अतिशय आनंदित होत असत. त्याच्या राज्यातील ऋषी मुनी आणि सर्व प्रजाजन राजाचे सतत कल्याण हो म्हणून देवाची नित्यनेमाने प्रार्थना करीत असत. जो कोणी याचक जे जे मागेल तो राजा त्याला लगेच देत असे. याच्या राज्यात दारिद्र्य उपाशी आजारी असा कधीच कुणी नव्हता. 14 विद्या आणि 64 कलात राजा स्वतः निपुण होता. त्याची असलेली अफाट चतुरंग सेना पाहून इतर सर्व राजे भयभीत होत असत. दार्श राजाचे बोलणे वागणे सुद्धा अतिशय गोड होते. तो अतिशय सत्यवसनी होता. राजाच्या आवडत्या पटराणीचे नाव होते कलावती. ती धर्मतीर्थ मानण्यात आलेली काशी नगराची राजकन्या होती. ती दिसायला अतिशय सुंदर होती. तिचे होठ तोडल्यासारखे तांबडे लाल लाल होते. तिचे डोळे सुद्धा कमळासारखे सुंदर होते. ती बांध्याने सिंहकटी होती. तिची चाल हंसीसारखी अतिशय डोलदार होती. केस भरपूर लांब सडक आणि काळेभोर होते. तिचा चंद्रासारखा गोल चेहरा फार शोभून दिसत होता. राणी असली की तिचे हिरण्यासारखे पांढरे शुभ्र असलेले दात तेजाने नुसते झळकळत असत. असा हा अतिशय स्वरूप सुंदर राणीवर राजाचे फार फार प्रेम होते. एक दिवस त्याने आपली महाराणी कलावतीला आपल्या महालात यावे असा तातडीने निरोप पाठवला. पण राणी आली नाही. तिच्या अतिशय सुंदर अशा स्वरूपाने वेडावलेला राजा कामातुर होऊन स्वतः आपण होऊन तिच्या महालात गेला. तिच्याजवळ जात मोठ्या प्रेमाने तो म्हणाला, राणी, मला नकार का बरं दिला? मला नकार का बरं पाठवला? तुझ्या मनात माझ्याबरोबर राग किंवा किंतु तर नाही ना? अशी मला भेट आपल्याला चांगला रूप संपन्न गुणवान पुत्रा असावा असे तुला नाही वाटत का? राणीने राजाचे हे बोलणे ऐकले. त्याबरोबर गोड हसून राणी म्हणाली, महाराज, आपण माझे नाथ आहात, प्राणप्रिय पती आहात. आपली आज्ञा पालन करणं हे माझे कर्तव्य आहे. पण तरीही ती मी मानली नाही. कारण सध्या मी शंकराचे व्रत धरले आहे. शंकराचे व्रत करीत आहे म्हणून मी व्रतस्थ आहे. व्रतस्थ, रोगी, गर्भिणी, वृद्ध, अशक्त आणि ऋतुस्नानात असलेली स्त्री पतीने नेहमी दूर ठेवावी असे शास्त्रांमध्ये सांगितले आहे असे राणीने राजाला सांगितले. ज्यावेळी स्त्री पुरुष दोघंही मनाने अतिशय आनंद असतील, त्याच दिवशी चिंताविरहित असतील, तोच दिवस पर्वकाळ किंवा व्रताचा दिवस नसेल, त्यावेळी पंचपक्वानांचे जेवण करून मोठ्या प्रीतीने एकमेकांनी प्रेमरसाचे प्राशन करावे. हा राजधर्मात सांगितले आहे असे राणीने राजाला सांगितले. मी आज आपली आज्ञा मोडली त्याबद्दल महाराज मला क्षमा करा. पण दार्श राजा कामाने अतिशय आंधळा झाला होता. अशा तऱ्हेच्या कामांतुराला कोणाचे भय किंवा लाज नसतेच. राजाने राणीचे काही न म्हणणे ऐकता जबरदस्तीने राणीला कलावतीला एकदम आपल्या भाऊ पाशेत ओढले. पण तेवढ्यात झाली काय? एखाद्या अतिशय उष्णतेने तापलेल्या लोखंडाला खांबाने मिठी मारली तसे सर्व राणीचे अंग भाजत होते असे राजाचे संपूर्ण अंग भाजायला लागले. त्या सरशी कलावतीला राजाने एकदम राजाने तिला दूर सावरून दिले आणि विचारले, राणी, हा काय प्रकार आहे? तुझे अंग एवढे लोखंडाच्या सारखे का भासत आहे? अगदी मला लोखंडाच्या जसे खांबाला मिठी मारली आहे तसे माझे स्वतःचे अंग भासत होते. याचा अगदी मला स्पष्टपणे तू खुलासा सांग. मग राणी कलावती नम्रपणे राजा दार्शास म्हणाली, महाराज, आपण रागवू नका. मी सारं काही आपणास स्पष्ट करून सांगते. दुर्वासा मुनी हे माझे गुरु. त्यांनी मला जप करण्यासाठी शिवपंचाक्षर मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा सध्या मी अहोरात्री जप करत आहे. तर दुर्वासा मुनींनी मला, माझ्या गुरूंनी मला ओम नमः शिवाय हा मंत्र दिला आहे. त्यांनी सांगितले की अहोरात्री जप. मी स्वतः त्या जपामुळे पावन झाली आहे, अतिशय पवित्र झाली आहे. सर्वात मंत्रराज ओम नमः शिवाय हा मंत्र आहे. जो कोणी 1008 वेळा 1000 वेळा 108 वेळा शिवाचे नामस्मरण बी करतो तरी त्याच्या सर्व पापांचे नाश होऊन त्याच्यावर भर साम सदाशिव भोळा साम सदाशिव त्याच्यावर प्रसन्न होतो आणि त्याच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात.
तसा मी ओम नमः शिवाय या मंत्राला आता जप करत आहे आणि ते मंत्र रात्रपर्यंत जप करत आहे, म्हणून मी त्या जपामुळे पावन झाली, अतिशय पवित्र झाली, मी संपूर्णपणे शुद्ध झाली, माझे सर्व अंग चंद्राप्रमाणे अतिशय शीतल आहे. पण महाराज, आपली काया आपल्या मनात निर्माण झालेल्या पापामुळे अपवित्र झाली आहे. आपली काया जी आहे ती अपवित्र झाली आहे. आपण कधीही चुकून सुद्धा शंकराची पूजा अर्चना केली नाही, अभक्षण अधूनमधून भक्षण केले. गुरु कृपेमुळे मला त्रिकाण ज्ञान आता प्राप्त झालेले आहे. आपल्या हातून कधीही कोणत्याही प्रकारे गुरु सेवा झालेली नाही. तेव्हा राज्य उपभोगानंतर आपल्या नशिबी नरक यातना आहेत, असे राणीने राजाला सांगितले की तुमच्या नशिबात नरक यातना आहेत. तुम्ही केव्हाही शिवाचे नामस्मरण केले नाही, कधी शिवाची सेवा अर्चना केली नाही, एक वेळेस सुद्धा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप केला नाही, म्हणून तुम्हाला मृत्यूनंतर नरक यातना भोगाव्या लागतील. जो कोणी शिवाची सेवा करतो, शिवाची अर्चना करतो, ओम नमः शिवाय बोलतो, हर साम सदा शिवाय बोलतो, शिव शिव असे बोलतो, त्याला यमदूत हात लावत नाही, त्याला शिवाचे दूत हात लावतात. हे अगदी सत्य आहे. दार्श राजा कलावतीचे बोलणे अगदी बारकाईने लक्षपूर्वक ऐकत होता. आपला दोष आता स्पष्टपणे त्याला राजाला दिसत होता. कलावतीचे बोलणे ऐकून आता त्याचा मन पश्चातापाने पावन झाले होते. जो कोणी पश्चाताप पण करतो तरी पण भोळा साम सदाशिव त्याच्यावर प्रसन्न होतो आणि त्याचे सर्व पापे नाहीसे करून देतो. म्हणून तो आता गंभीरपणे तो कलावतीला म्हणाला, प्रिय कलावती, तू मला तो शिवमंत्र दे, म्हणजे आजपर्यंत मी जी जी पापे केली आहेत अजाणतेपणे त्याचा पूर्णपणे नाश होईल, त्या योगे माझ्या जीवनाचे सार्थक होईल. तेव्हा राणी कलावती राजा दार्शास म्हणाली, महाराज, तुम्ही माझे सर्वस्व आहात, नाथ आहात, मी तुमची दासी आहे. धर्माप्रमाणे तुम्हीच माझे गुरु आहात. तेव्हा मी तुम्हाला धर्मचरणाच्या विरोधी वर्तन करून मंत्र देऊ शकत नाही. तर मग मला मंत्र मिळण्यासाठी मी काय करायला हवे? नाथ, मी सांगते ते नीट ऐका. यादव कुळात गर्गमुनी नावाचे श्रेष्ठ ऋषी आहेत. ते अतिशय विद्यावंत आहेत. तेव्हा आपण आता त्या गर्गमुनींना शरण जा. त्याच्याकडून स्वतःसाठी शिवमंत्राची दीक्षा घ्या. शिवमंत्र हा गुरुकडून घेतला पाहिजे. कलावती राणीने नम्रपणे म्हणाली. राणीचे हे बोलणे ऐकून आणि मग राजा आपल्या राणीसह गर्गमुनीच्या आश्रमात जाऊन दाखल झाला. आपल्याकडे एक महान राजा येतो आहे पाहून गर्गमुनी त्या दोघांना सामोरे आले. राजाने त्यांना साष्टांग नमस्कार घातला. हात जोडून नम्रपणे गर्गमुनी समोर उभा राहिला. महाराज, आपण स्वतः काय येणे केले? गर्गमुनींनी त्यांना विचारले. गुरुराज, आपण मला शिवदीक्षा द्या, मंत्र द्या, मी पापी आहे, माझ्यावर कृपा करा, असे राजाने सांगितले. अशा तऱ्हेचे राजाचे अत्यंत नम्रपणे बोलणे ऐकून गर्गमुनींनी त्याच्या पाठीवर ममतेने हात फिरवला. तेव्हा राजाला अतिशय धन्य वाटले. त्या दिवशी राजाने मुनीच्या येथेच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी गर्गमुनींनी राजाला पवित्र अशा यमुना नदी स्नान करायला लावले आणि स्नान करून येण्याची आज्ञा दिली. मुनींनी केलेल्या आज्ञाप्रमाणे राजा व राणी यमुना नदीमध्ये स्नान करून बाहेर आले. मग एका अतिशय भव्य वृक्षाखाली गर्गमुनींनी दोघांकडून विधिवत यथासांग शिवाचे पूजन करून घेतले. राजा राणीने भगवान शंकरांना हिरे माणिकांनी अभिषेक केला आणि उत्तम वस्त्रे, दागदागिने, भरपूर दक्षिणा वगैरे देऊन गुरुची मनोभावे पूजा केली. जणू काही कुबेराने आपले भांडार येथे ओतले आहे असे तेथील अपूर्व असे दृश्य पाहून वाटू लागले. गर्गमुनींना दार्श राजाने अतिशय नम्रपणे लवून नमस्कार केला. गुरूंनी राजाला प्रेम अतिशयाने आलिंगन दिले. त्याच्या मस्तकावर आपला उजवा कृपाहस्त ठेवला व प्रसन्न होऊन राजाला शिवमंत्र सांगितला. त्याबरोबर दार्श राजाचे हृदयात ज्ञानरूपी चंद्र तेजाने प्रकाशित झाला व मनामध्ये असलेल्या आतापर्यंतचा अज्ञानाचा अंधार नाहीसा झाला. राजा जसा जसा मंत्राचा जप करू लागला, अहोरात्रपर्यंत जप करू लागला, तसे तसे राजाच्या शरीरातून वास जे पाप पुरुष होते ते पापरूपी कावळे बाहेर पडू लागले. काहीचे जळून भस्म झाले, काहीचे पंख जळाले, काही तडपडत राजाच्या शरीरातून बाहेर पडले. गर्गमुनी म्हणाले, जो कोणी जितक्या वेळा ओम नमः शिवाय या शिवलीला अमृताच्या या शिव महापुराणाच्या या पुराणांचे जो कोणी श्रवण पठन करतो त्याचे सर्व पापे जळून भस्म होतात आणि त्यांच्या शरीरात जे पाप पुरुष राहतात ते कायमचे दूर होतात आणि त्याच्यावर शिवाची कृपा प्राप्त होते. म्हणून ओम नमः शिवाय या मंत्राचा बी जप केला तरी सर्व पापांचे नाशच होते असे सांगितले. मग सर्व शरीरातून त्याच्या राजाच्या सर्व पाप पुरुष बाहेर पडले. थोडीशी ठिणगी पडली. काट्याचे रान संपूर्ण जळून खाक झाले. त्याप्रमाणे शिवमंत्राने राजाचे आजपर्यंत जेवढी सर्व पापे केलेली होती ती शिवमंत्रानेच त्याची जळून भस्म झाले. या अनुभूतीमुळे राजाला सुद्धा खूप आश्चर्य वाटले की आपण ओम नमः
शिवाय या मंत्राचा निस्ता जप केल्यामुळे आपले सर्व पापे पर्वतसारखी ब्रह्महत्येसारखी जळून भस्म झाली. न राहून राजाने ऋषींना प्रश्न केला, गुरु महाराज, माझे तन मन मला आता खूप निर्मळ झाल्यासारखे वाटत आहे, हे कशाने बरं वाटत आहे? राजाने निष्पापपणे विचारले. तेव्हा गर्गमुनी राजाला म्हणाले, राजा, तुझ्या शरीरात वास करून असलेली अनंत जन्माची महापापे कावळ्याच्या रूपाने तुझ्या शरीरात होती ना, ती शरीरात तुने ओम नमः शिवाय हा मंत्राचा जप केला त्यावेळेस तुझ्या शरीराद्वारे जो कोणी ओम नमः शिवाय असे उच्चारतो तेव्हाच त्याचे मुख पवित्र तीर्थ बनून जाते. ओम नमः शिवाय त्याच्या कानापर्यंत नामस्मरण येतं तेव्हा त्याच्या कानाद्वारे पाप पुरुष बाहेर पडून जातात. ओम नमः शिवाय बोलल्याने त्याच्या नाभीतून सुद्धा त्याचे पाप पुरुष बाहेर जातात. ओम नमः शिवाय या मंत्राचा श्वास घेतल्याने, या निर्माल्याचा श्वास घेतल्याने सुद्धा त्याचे पाप पुरुष बाहेर चालले जातात. म्हणून तुला अशा तऱ्हेची अनुभूती प्राप्त होत आहे की तुझ्या शरीराद्वारे खूप काही पाप पुरुष ओम नमः शिवाय या मंत्राने द्वारे तुझी बाहेर गेलेली आहे. मग राजाने गुरुला पुन्हा पुन्हा अतिशय आदराने नमस्कार केला. म्हणाले, गुरु महाराज, आपण तो खरोखर धन्य आहात. आपण दिलेला गुरुमंत्र, पंचाक्षरी मंत्र तर खरोखर धन्य आहे. आपण मला संपूर्णपणे पावन केलेत. इतके दिवस काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर या महाभूतांच्या तडाख्यात मी सापडलेलो होतो. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत माझ्या सर्व पाप पुरुष बाहेर पडले. आता आशा, आकांक्षा, तृष्णा, कल्पना, इच्छा, वासना जखनी छळत रात्रंदिवस छळत होत्या. माझ्या या सर्वांनी केलेला या सर्वांचा छळ आता माझ्या शरीराचा थांबलाय. खरोखर सहस्र जन्माचे ज्ञान आपल्यामुळे, गर्गमुनींमुळे मला प्राप्त झाले. माझे सर्व पापे आता जळून भस्म झाली आहेत. महाराज, आता मी माझ्या पापाचे वर्णन काय करू? भक्षण करणे, दारू पिणे, परस्त्रीकडे पापी नजरेने पाहणे, गुरुची निंदा करणे, असला अनाचार माझ्याकडून घडत होता. गोहत्या करणे, ब्रह्महत्या करणे, स्त्री हत्या करणे, गुरुहत्या करणे, दुसऱ्यांची निंदा वारंवार करणे, मित्रांचा गुरूंचा द्रोह करणे, धर्मांची निंदा नासलती करणे, पंक्तीभेद करणे, असा दुराचार करणाऱ्यास मला काहीच वाटत नव्हते. मी खूप पापे केलेली होती. शंकर आणि विष्णू यात भेद करणे, दुसऱ्यांचे ज्ञान चोरणे, पुस्तके चोरणे, पक्ष्यांना उगाच मारणे, नास्तिकपणा करणे आणि दीन माणसांना मारणे, गाईला विकणे, दूध विकणे, गाव जाणणे, हत्या करणे, कन्येचे विक्रय करणे, अशी महापापे माझ्या हातून सहस्र जन्मात घडली होती. आपल्या कृपेमुळे माझी सर्व पापे आता जळून भस्म झालेली आहे. त्याच्या बंधनातून मी मुक्त झालोय. त्याच्या शिवमंत्राने माझ्या सर्व या पापांचा नाश झालाय. माझ्या पत्री थोडेफार काही पुण्य होते म्हणून मला हा मानव जन्म पण मिळाला, ओम नमः शिवाय हा मंत्र पण मिळाला आणि महादेवाच्या या सेवा सुद्धा करायला मिळाल्या. जर थोडेसे सुद्धा पुण्य आपल्या पदरी राहते तर त्याला शिवचरणीचे ध्यान लागते, त्याला शिवाच्या या शिवलीला अमृताच्या कथा आणि शिवाचे नामस्मरण करण्याचे पुण्य मिळते. आणि गुरुकृपेने मला तर ओम नमः शिवाय या मंत्राचा मला मंत्र मिळालेला आहे. पण मला जे काही प्राप्त झालेल्या मानव जन्माचे आज खरोखर मला सार्थक वाटत आहे की माझ्या पदरी थोडे पुण्य होते म्हणून मी आज हे शिवाच्या सेवा करू शकली. असे म्हणून राजाने पुन्हा एकदा गुरुला नम्रपणे नमस्कार केला व सर्व प्रकारे दान दक्षिणा देऊन संतुष्ट केले. अशा तऱ्हेने आपल्या जवळपास गुरु असून त्याचा जे अनुग्रह घेत नाही, तसेच गुरु संकटात असताना आपण स्वतः मजेत राहतात, अशा ज्ञानरूपी गुरु कसा काय प्रसन्न होणार? असे काही म्हणतात. गुरुला तन मन धन अर्पण काय मिळणार? गुरु थोडा शाश्वत आहे, त्याला काय अमरत्व प्राप्त होणार? तर असे झाले, तोही नाशवंत आहे. म्हणून पण असे म्हणतात की त्याचे मिळवलेले ज्ञान, वैराग्य, शास्त्रपठण सर्व काही व्यर्थ गेले आहे असे समजावे. कारण ज्या मापाने तांदूळ मोजतात त्या मापाला तांदळाचा काहीच लाभ होत नाही. असे व्यवहारात आपण नेहमीच पाहत असतो. घाण्यात ऊसाचा रस काढला पण तो घाण्याला त्या रसाची चव अजिबात कळत नाही. तसेच या भांड्यात साखर भरून ठेवली असता त्या भांड्याला साखरेची गोडी थोडी सुद्धा कळत नाही. त्याचप्रमाणे या जगामध्ये गुरुला न मानणाऱ्या माणसाची स्थिती होत असते. हे सतत लक्षात ठेवायला पाहिजे. आता ओम नमः शिवाय या मंत्राचा उपदेश घेतलेला दार्श राजा आता तसा झाला नव्हता. त्याने गुरुला पूर्णपणे संतुष्ट केले होते. आता आपले कलावती राणी स्वतः आपल्या घरी परतला. राणी कलावतीने अशा रीतीने आपल्या पतीचा खरोखर उद्धार केला. राजाने शिवमंत्राचा जप सदोसदी चालू ठेवला. जो कोणी शिवमंत्राचा जप सदोसदी चालू ठेवतो, श्रवण पठण करतो, त्याच्यावर शिवशंभू कृपा करतो. त्यामुळे त्याच्या राज्यात रोग
मृत्यू दुष्काळ सर्व कायमचे पळून गेले. कुणी दुःखी राहिले नाही. संतुष्ट झालेल्या दार्शराजाने कृतार्थतेने कलावतीला मोठ्या प्रेमाने आलिंगन दिले. पूर्वीच्या राजाच्या सर्व अंगाला जाळून काढणाऱ्या तिच्या मृद स्पर्शातून आता चांदण्या शीतल आणि छिडकाव करत होता. यथा राजा तथा प्रजा म्हणतात त्याप्रमाणे आता या राजामुळे त्याची सर्व प्रजाही शिवपूजन शिवकीर्तन शिवमंत्राचे जप करू लागले. घरोघरी रुद्र अभिषेक करू लागले. ब्राह्मण भोजन मंत्र जागरण होऊ लागले. सर्व प्रजानन सुखी झाले. अशा तऱ्हेने भवमुक्त झालेल्या दार्शराजाची ही गोष्ट प्रदोषाच्या व्रताची कथा मी तुम्हाला सांगितली. जे नित्य वाचतात किंवा ऐकतात त्याचा शंकर पाठीराखा असतो. त्याचा संसार सुखाचा होतो. दार्शराजाप्रमाणे सर्वांचा संसार सुखाचा जावो. सर्व व्यापातून तापातून त्याला मुक्ती मिळो. महालक्ष्मी त्याच्यावर प्रसन्न राहावो अशी ही दार्शराजाची ओम नमः शिवाय या मंत्राचा अर्थ सांगितलेला आहे या कथेमध्ये. तर ही कथा आपण प्रदोष व्रतावर बी श्रवण केली तरी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. तर आता आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करूया. 1008 वेळा श्रवण करा. या तुम्ही 108 वेळा श्रवण करा. तर आपण ओम नमः शिवाय या मंत्राचं निश्चित श्रवण पठण बी केले तरी हर साम सदाशिव आपल्या हृदयात राहील. हर साम सदाशिवाला भोळा साम सदाशिवाला दिखावा कपट चपट चालत नाही. भोळा साम सदाशिव हा भोळ्या भक्तीने प्रसन्न होतो. तुम्ही अगोदर पाणी वाहताय की तांदूळ वाहताय की बेल वाहताय हे देवाला काहीच माहीत नाही. तुमची श्रद्धा आणि भक्ती शिवाप्रती कशी आहे, किती दृढ विश्वास आहे शिवाप्रती. फक्त शिव एवढंच बघतो आणि तुमच्या हृदयामध्ये राहून तुमच्या मनोकामना इच्छा कामना पूर्ण करून जातो. आपल्या मुलांच्या प्रगती साठी ऐका ओम नमः शिवाय या मंत्राचा जप. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी ऐका ओम नमः शिवाय या मंत्राचा जप. तर आता आपण मंत्राला सुरुवात करूया. ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय
ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय. श्री गणेशाय नमो नमः. ओम भोलेनाथाय नमः. ओम कैलासपतीये नमः. ओम भूतनाथाय नमः. ओम नंदराजाय नमः. ओम नंदी की सवारिये नमः. ओम ज्योतिर्लिंगाय नमः. ओम महाकालाय नमः. ओम रुद्रनाथाय नमः. ओम भीमशंकराय नमः. ओम नटराजाय नमः. ओम प्रलयनकाराय नमः. ओम चंद्रमौलिये नमः. ओम डमरुधारिये नमः. ओम चंद्रधारिये नमः. ओम मल्लिकार्जुनाय नमः. ओम भीमेश्वराय नमः. ओम विषधारिये नमः. ओम भंबोले नमः. ओम ओंकार स्वामिये नमः. ओम ओंकारेश्वराय नमः. ओम शंकर त्रिशूलधारिये नमः. ओम विश्वनाथाय नमः. ओम अनादिदेव नमः. ओम उमापतिये नमः. ओम गोरापतिये नमः. ओम गणापतिये नमः. ओम भोले बाबाय नमः. ओम शिवजिये नमः. ओम शंभुवे नमः. ओम नीलकंठाय नमः. ओम महाकालेश्वराय नमः. ओम त्रिपुरारिये नमः. ओम त्रिलोकनाथाय नमः. ओम त्रिनेत्रधारिये नमः. ओम भरपाणी बाबाय नमः. ओम जगत्पिताय नमः. ओम मृत्युंजनाय नमः. ओम नागधारिये नमः. ओम रामेश्वराय नमः. ओम लंकेश्वराय नमः. ओम अमरनाथाय नमः. ओम केदारनाथाय नमः. ओम मंगलेश्वराय नमः. ओम अर्धनारीश्वराय नमः. ओम नागार्जुनाय नमः. ओम जटाधारिये नमः. ओम नीलेश्वराय नमः. ओम गलसर्पमालाय नमः. ओम दीनानाथाय नमः.
ओम सोमनाथाय नमः। ओम जोगीश्वराय नमः। ओम भंडारी बाबाय नमः। ओम बमलेश्वरी नमः। ओम गौरीशंकराय नमः। ओम शिवाकांताय नमः। ओम महेश्वराय नमः। ओम महेशाय नमः। ओम ओलाकानाथाय नमः। ओम आदि अनादिये नमः। आदिनाथाय नमः। ओम देवदेवेश्वराय नमः। ओम प्राणनाथाय नमः। ओम शिवाय नमः। ओम महादानिये नमः। ओम शिवदानिये नमः। ओम संकटहारिये नमः। ओम महेश्वराय नमः। ओम रुंडमालाधारिये नमः। ओम जगपालनकर्ताय नमः। ओम पशुपतिये नमः। ओम संगमेश्वराय नमः। ओम दक्षवेश्वराय नमः। ओम घृणेश्वराय नमः। ओम मणिमहेशाय नमः। ओम अनादिये नमः। ओम अमरनाथाय नमः। ओम आशुतोष महाराजाय नमः। ओम बिल्वकेशरवे नमः। ओम अचलेश्वराय नमः। ओम अभयंकराय नमः। ओम पातालेश्वराय नमः। ओम धुधेश्वराय नमः। ओम सर्पधारिये नमः। ओम त्रिलोकनरेशाय नमः। ओम हठयोगिये नमः। ओम विलेश्वराय नमः। ओम नागाधिराजाय नमः। ओम सर्वेश्वराय नमः। ओम उमाकांताय नमः। ओम बाबा चंद्रेश्वराय नमः। ओम त्रिकालदर्शिये नमः। ओम त्रिलोकी स्वामिये नमः। ओम महादेवाय नमः। ओम गडशंकराय नमः। ओम मुक्तेश्वराय नमः। ओम नटेश्वराय नमः। ओम गिरजापतिये नमः। ओम भद्रेश्वराय नमः। ओम त्रिपुनाशकाय नमः। ओम निजेश्वराय नमः। ओम किरातेश्वराय नमः। ओम जागेश्वराय नमः। ओम अवधूतिपतिये नमः। ओम भीलपतिये नमः। ओम जेतनाथाय नमः। ओम ऋषेश्वराय नमः। ओम भूतेश्वराय नमः। ओम बैजनाथाय नमः। ओम नागेश्वराय नमः। 108 नाव संपूर्ण। आरती शिवजी की। ओम शिव ओंकारा हर जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदाशिव अर्धांगी धारा। ओम जय शिव ओंकारा एकानन चतुरानन पंचानन राजे हंसासन गरुडासन वृषवाहन साजे। ओम जय शिव ओंकारा दो भुज चार चतुर्भुज 10 भुज ते सोहे तीनों रूप निरंखता त्रिभुवन मन मोहे। ओम जय शिव ओंकारा अक्षमाला बनमाला मृंडमाला धारी मृगमद चंदन सोये बोले शुभकारी। ओम जय शिव ओंकारा श्वेतांबर पीतांबर बागांबर अंगे ब्रह्मादिक सनकादिक भूतादिक संगे। ओम जय शिव ओंकारा करके मध्य कमंडलु चक्र त्रिशूल धरता जग करता जग हरता जग पालन करता। ओम जय शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदाशिव जानत अविवेका प्रणवाक्षर के मध्य यह तीनों एका। ओम जय शिव ओंकारा त्रिगुण स्वामी जी की आरती जो कोई नर गावे कहत शिवानंद स्वामी मन वंचित फल पावे। ओम जय शिव ओंकारा ओम जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदाशिव अर्धांगी धारा। ओम जय शिव ओंकारा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या गावाची कमेंट्स हर साम सदाशिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा कमेंट्स बॉक्समध्ये नक्की जप करा. जय श्री महाकाल.